महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कर्तव्य बजावत असताना ट्रॅफिक पोलिसाला भरधाव फॉर्च्युनरची धडक, आरोपीचा थरारक पाठलाग करून साई परिसरातून ताबा। माणगाव पोलीस व रायगड ट्रॅफिक पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक। माणगाव शहरातील मोरबा नाका परिसरात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला भरधाव फॉर्च्युनर कारने धडक देऊन फरार होण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार सायंकाळी घडली। या घटनेत वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी दीपक शेरकर हे जखमी झाले असून आरोपी चालकाला माणगाव पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून साई परिसरात पकडले। मिळालेल्या माहितीनुसार मोरबा नाका येथे वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना दीपक शेरकर हे GJ 23BL0072 क्रमांकाच्या फॉर्च्युनर वाहन चालकाला वेग कमी करण्याचे संकेत देत होते। मात्र चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत बेदरकारपणे वाहने चालवत थेट शेरकर यांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात धडकेत दीपक शेरकर यांच्या दोन्ही पायांना तसेच मांड्यांना गंभीर दुखापत झाली। अपघात घडल्यानंतर संबंधित चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथकाने पाठलाग सुरू केला। अखेर साई परिसरात संबंधित वाहनाचा माग काढून चालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। दरम्यान जखमी सहकार्याला त्वरित मदत करत आरोपीचा पाठलाग करून त्याला जेरबंद करण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेमुळे माणगाव पोलीस आणि रायगड ट्रॅफिक पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कर्तव्य बजावत असताना जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी दीपक शेरकर यांच्या कर्तव्यनिष्ठेलाही नागरिकांनी सलाम केला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटे, सतृप्ती भोईर, माणगाव।